शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेरघर. छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार. शिवदेश सामाजिक संस्था या माध्यमातून आपण आपल्या शिवदेश शिवसंदेश या यूट्यूब चॅनलवर आपण हे कादंबरी प्रयोजन करतो. आज 10 नोव्हेंबर 2024 आपल्या या कादंबरी वाचनास आपण परत सुरुवात करत आहोत. आपण पान नंबर 200 पर्यंत आलो होतो. 200 पासून आपण सुरुवात करूया. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी राजांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुरंदर सोडला. पुण्याला लाल महालात सारी कुमक आज्ञेप्रमाणे गोळा झाली होती. पुण्याहून पहाटे घोडदौड सुटली. चाकणला विसावा घेतला. फिरंगोजी तेथे जमा केलेल्या राजांच्या घोडदळासह राजे जुन्नरवर चाल करून गेले. जुन्नरची इतंभूत माहिती राजांना मिळालेली होती. जुन्नर अगदी बेसावध होते. जुन्नर म्हणजे मोगलांची दक्षिणेतील एक मातब्बर पेठ. तटाने मजबूत असलेली, जेथे विजापूरकरांनी जुन्नरकडे वाकड्या नजरेने पाहायचे धारिष्ट झाले नाही. तेथे शिवाजी ते धाडस करील असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. जुन्नर चारी बाजूंनी वेढले गेले. पहऱ्याच्या जागा चुकवून शिड्या लावल्या गेल्या. जुन्नरचा दरवाजा थोड्या चकमकीत उघडला गेला आणि मध्यरात्री राजे घोडदळासह जुन्नरमध्ये प्रवेश करते झाले. एकच कापाकापी सुरू झाली. जुन्नरची पागा मशहूर होती. अस्सल जातीवंत शेकडो घोडी पागेत होती. ठाणं बंद होती. ती पागा राजांना मिळाली. 3 लक्ष होणांची मत्ता राजांना मिळाली. त्याखेरीज मौल्यवान कापड, जिन्नस, जड जवाहीर हे वेगळेच. पाहता पाहता जुन्नर लुटून ती लूट घेऊन राजे चाकणला आले. ऐश्वर्य संपन्न असलेली जुन्नर पेठ एका रात्रीत दरिद्री झाली. चाकणला सर्व संपदा सुरक्षित ठेवून राजे पुण्याला आले. पहा, किल्ल्यांवरील शिपाई, घोडदौड यांचं सर्वांचं जे उदरनिर्वाह आहे हे होण्यासाठी, व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी ही लूट करावी लागत असे. तर अशा प्रकारच्या ह्या लूट केल्या जात होत्या, याचं हे उदाहरण आहे. ते जुन्नरच्या मोहिमेनंतर थोड्याच अवधीत राजांनी फिरून अहमदनगरवर चाल केली. अहमदनगर म्हणजे मोगलांचे अव्वल ठाणे. राजांनी त्यावरच धाड घातली. पण अहमदनगर बेसावध नव्हते. राजांनी अहमदनगरात प्रवेश केला. अहमदनगरात शिवाजी आल्याचे कळताच नगर किल्ल्यात असलेले मोगल सरदार नौशीर खान राजांच्या वर चालून आला. राजांनी त्याचा पराभव केला आणि राजे माघारी आले. नौशीर खान बरोबर लढताना राजांचे अनेक लोक कामी आले होते. अहमदनगरला फारशी लूटही मिळाली नाही. पण मोगलांच्या ठाण्यावर चालून जाण्याचा पराक्रम मात्र पदरात पडला. पहा, आताचे अहमदनगर, परत औरंगाबाद, ज्याचे आता नामकरण झाले श्री छत्रपती संभाजी महाराज संभाजीनगर. तर पूर्वी जे होते मोगलांचे जी नावं होती ही अहमदनगर, म्हणजे थोडीफार मोगलांची नावं तिथे दिली गेली होती. अशा पद्धतीने त्या गावांची नावं पण त्याच पद्धतीने होती. तर मोगलांचं जे साम्राज्य होतं अहमदनगरवर, तिथेही महाराजांनी लूट केलेली इथे दिसत आहे. बिदरला जेव्हा औरंगजेबाला समजले तेव्हा तो संतप्त झाला. जुन्नर अहमदनगरवर केलेला हा हल्ला म्हणजे दक्षिण मोगलशाहीला आव्हानच होते. औरंगजेबाने मुल्तफ खान, नौशीर खान, मीर जुमला वगैरे सर्व सरदारांना शिवाजीचा बंदोबस्त करण्याबद्दल चिडून पत्र लिहिले. शिवाजीचा मुलूक बेचिराग करून शिवाजीच्या माणसांची सर्रास कत्तल उडविण्याचा हुकूम औरंगजेबाने पाठविला होता. तोवर राजे पुण्यास येऊन पोहोचले होते. पहा, हे औरंगजेबाने फार मनाला बांधलं की आपण हे सर्व करूच, शिवाजी महाराजांचं मुलूक, त्यांचे सैन्य आपण मारू. पण त्यांना काय माहिती की शिवाजी महाराज एवढे बलाढ्य व शत्रूला जागेत संपवणारे होते.
त्याचं हे उत्तम उदाहरण की ते कधीही ज्या पराभवाचं त्यांनी नाव बघितलं नाही आणि आपल्या जी आपली लढाई आहे ती सतत त्यांनी चालू ठेवलेली आहे. औरंगजेबाचा संताप राजांना माहित होता. औरंगजेबाने करतलब खान, होशदार खान, रायकरण सिंह, शाहिस्ते खान यासारख्या सरदारांना सरहद्दीवर रवाना केल्याचे समजताच राजांनी दुसरा पवित्रा टाकला. बऱ्हाणपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजांनी आपला वकील पाठविला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांना पश्चाताप होत असल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला, पण केलेली लूट परत करण्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. औरंगजेबाने सर्व विसरल्याचे भासविले. त्याचे लक्ष व्यग्र होते, डोळे आग्र्याकडे लागले होते. पातशहा शहाजहान आजारी असल्याची पक्की बातमी होती. मूर्तिपूजकांचा मित्र दारा प्रत्यक्षात सारी सूत्रे हलवित होता. 5 दिवसांपासून अल्लोलाने व त्याच्या रसूलने औरंगजेबावर महान जबाबदारी टाकली होती. ती खांद्यावर घेण्याची वेळ आली होती. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे भाग होते. आलमगिरीच्या दैवी इच्छा आणि मानवी महत्वाकांक्षा फलद्रूप होण्याचीही वेळ होती. सारे विसरून क्षमा करण्याचे नाटक करण्याच भाग होते. औरंगजेबाने क्षमा केल्यासारखे हे नाटक इथे दाखवले आहे. जुन्नर अहमदनगर मारून राजे पुण्याला आले. पुण्याला येताच राजांनी तातडीने पुरंदरास जावे लागले. पुरंदरावर आनंद पसरला होता. गडावर तोफांचे आवाज होत होते. सईबाई प्रसूत होऊन राजांना पुत्ररत्न झाले होते. पहिला मुलगा थोरला गादीचा वारस जन्माला आला होता. बारशाची निमंत्रणे पाठविली गेली. बारशाच्या दिवशी मुलाचे नाव काय ठेवायचे हे विचारण्यासाठी सारे जिजाबाईकडे गेले. क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी तरारले. त्या म्हणाल्या, जेव्हा ते तिकडे घडले तेव्हाच हा राहिला. काय म्हणाले? जेव्हा ते तिकडे घडले तेव्हाच हा राहिला. शिवबा, तुमच्या दादा महाराजांचं नाव ठेवा. शिवबा, तुमच्या दादा महाराजांचं नाव ठेवा. मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. इथे श्री छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवबांचा छावा यांचं हे नाव इथे ठेवण्यात आलं. हे या परिस्थितीमध्ये इथे दाखवलेलं आहे. मुलाचे नाव संभाजी ठाण्यात ठेवण्यात आले. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. पहा, इथे फार सुंदर आहे. जो जन्मोत्सव सोहळा जो इतिहासात पण होत होता, ही नावं कशी ठेवली जायची आणि त्या नावांचं पुढं कसं ती नावं तेवढी प्रसिद्ध पण झाली. पहा, संभाजी चांगल्या पायगुणाचा ठरला. पावसाळा संपायच्या आत कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. शहाजीराजांच्या सुटकेसाठी द्यावा लागलेला गड परत आल्यामुळे राजांच्या मनातले एक शल्य निघून गेले. सईबाईंना अशक्तपणा फार आला होता. संभाजीला दूध पुरत नव्हते. म्हणून जिजाबाईंनी नसरापूर जवळच्या कापूरवहाळ गावच्या गाडे नावाच्या चांगल्या मराठा घराण्यातील धाराई नावाची स्त्री गडावर दूध आणून देत होती. धाराई संभाजींची दूध आई बनली. संभाजीराजे पालथे होऊ लागले, पुढे सरकू लागले. त्यावेळी राजेही स्वराज्याचा होईल तो विस्तार करण्यात गुंतले होते. अनेक मोहिमा आखल्या जात होत्या. विजयाच्या वार्ता गडावर येत होत्या. अत्र्यांनी दंड राजपुरी काबीज करून जंजिराला मोर्चे लावले. नव्या मोहिमांचा खर्च चालू होता. त्याचबरोबर रायगड, प्रतापगड हे 2 गड उभारले जात होते. पाठवावा तेवढा पैसा अपुरा पडत होता. पहा, शक्य नाही. हे जेवढं आपण राज्यकारभार पाहतो तो राज्यकारभार तेवढा सांभाळणं पण तेवढं कठीणच असतं. जसं आज आपल्या भारताचा राज्यकारभार आहे
माननीय सन्माननीय आपले नरेंद्र मोदी साहेब हा जो कारभार सांभाळत आहेत, तर याला अर्थसहाय्य फार महत्वाचं असतं. वेळोवेळी बाहेरून अर्थसहाय्य घ्यावं लागतं आपला राज्यकारभार चालवण्यासाठी, सांभाळण्यासाठी. त्याच राज्यकारभाराची जी तूट आहे, जी उणीव आहे, ही आपल्या इतिहासातही नमूद आहे की राज्यकारभार करण्यासाठी एक अर्थसहाय्य गरजेचं आहे. कितीही अर्थसहाय्य केलं तरी ते कमीच, या पद्धतीने इथे हा दाखविलेला आहे. तेवढा पैसा अपुरा पडत होता. एवढे ते प्रचंड काम होते, गडाचे काम थांबू नये म्हणून राजे फार जागरूक होते. मोरोपंत पिंगळे सर्व खबर देण्यासाठी जातीने पुरंदरावर आले होते. त्यांनी राजांच्या कानावर सर्व हकीकत घातली. राजे निश्वास सोडून म्हणाले, मोरोपंत, आम्ही एवढी लूट आणतो, पण तुम्ही आमचा पाहता पाहता दिमाग उतरवता. महाराज, एवढी प्रचंड काम उभी केलीत, त्याला खर्च व्हायचाच. आता कोट पुरा झाला आहे, वाडा सदर सजली की गड पुरा झाला. पंत, तुमच्या कामात अडचण येऊ नये असं फार वाटत होतं, पण काही दिवस काम बंद ठेवावं लागेल असं दिसतं. जशी आज्ञा, मोरोपंत किंचित नाराजीने म्हणाले. मोरोपंत, कष्टी होऊ नका. आम्ही प्रतापगडाचं काम शेवटास नेऊ आणि तेही तुमच्या हातून. राजांनी दिलासा दिला खरा, पण तेवढे बोलताना त्यांच्या मनाला पीळ पडला. ते तसेच उठून बाहेर आले. राजांचे पाय थबकले. वाड्याच्या चौकात संन्यासी उभ्या होता. राजे उद्गारले, कोण रामशरण? कोण रामशरण? जी, संन्यासी मुजरा करून म्हणाला. इथं रामशरण नावाची व्यक्ती, संन्यासी व्यक्ती महाराजांच्या समोर आले. जी, संन्यासी मुजरा करून म्हणाला. राजांनी त्याला खुणावले. राजांच्या पाठोपाठ संन्यासी चालू लागला. राजे बराच वेळ संन्याशांबरोबर बोलत होते. राजे जेव्हा खाली सदरेवर आले होते तेव्हा त्यांनी मोरोपंतांना हाक मारली. राजे आनंदाने म्हणाले, मोरोपंत, आम्ही मगा बोललो ते विसरून जा. गडाच्या कामाला लागा. काय ते एक खुशखबर महाराजांनी सांगितले. मोरोपंत, आम्ही मगा बोललो ते विसरून जा, गडाच्या कामाला लागा. त्यासाठी लागणारी संपत्ती आपोआप गडावर चालून येईल. सॉरी. आनंदित झालेले मोरोपंत नवा उत्साह घेऊन प्रतापगडावर गेले. गडावरून हुकूम सुटले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे मासाहेबांच्या दर्शनाला गेले. राजे म्हणाले, मासाहेब, कल्याणहून शाही खजिना बाहेर पडल्याची वार्ता आली आहे. स्वराज्याच्या कामी तो आशीर्वादच ठरावा. शक्य झालं तर तसंच कल्याण भिवंडी मारूनच आम्ही परत येऊ. सईबाईचा, शंभू बाळांचा निरोप घेऊन राजे गडाखाली उतरले. ही त्यामागची जी मोरोपंतांना महाराजांनी सांगितलं की गडाचं काम सुरू करा, त्याच्या मागे ही लूट होती कल्याण भिवंडीची. सईबाई शंभू बाळांचा निरोप घेऊन राजे गडाखाली उतरले. दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहकरे हे राजांचे सरदार आबाजी महादेव यांच्या नेतृत्वाने फौजांसह पुढे गेले होते. राजे आपल्या घोडदळासह कल्याणची वाट कापित होते. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद कल्याणमध्ये निश्चिंतपणे बसला होता. विजापूर दरबाराचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलाबरोबर विजापूरच्या वाटेवर रवाना करून सुभेदार निश्चिंत झाला होता. खजिन्याबरोबर खुद्द त्याचा मुलगा मुल्ला याहिया आपल्या पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना धीमेपणाने प्रवास करीत होता. गाड्यांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता. खजिनाच्या अग्रभागी उमद्या घोड्यावर स्वार झालेला तरुण मुल्ला वारंवार मागे वळून आपल्या पथकावर नजर टाकीत होता. समोर वळण आले की हाती तळपते तेग घेतलेली अश्वपथकाची तुकडी पुढे जाऊन रस्ता निर्धोक असल्याची खात्री करून घेत होती. मेन्यातून जाणारी तरुण सुभेदार सून मेन्याचे पडदे किंचित बाजूला करून घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहत होती. दोन्ही बाजूंच्या घनदाट रानांतून शेकडो डोळे नजरा आपल्यावर नजर ठेवीत आहेत
याची कुणालाही कल्पना नव्हती. शेकडो नजरा आपल्यावर नजर ठेवत आहेत याची कुणालाही कल्पना नव्हती. घाटाची चढण लागली. अवजड बोजाने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. बैलांच्या पाठीवर चापकांचे पट्टे फुटू लागले. बैलांना दिलेल्या आवाजांनी रान दणदणून गेले. पाय रोवीत मार सहन करीत ती मुकी जनावरे कष्टाने पाऊल उचलीत होती. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. जेव्हा उभा चढ लागला तेव्हा खजिन्याचा भारीच गोंधळ झाला. अश्वपथक पाय उतार झाले. थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. लवकर घाट पार होण्याची धडपड प्रत्येक चेहऱ्यावर दिसत होती. तो चारू बाजूंनी हर हर महादेवची गर्जना उसळली. गदारोळ सुरू झाला. जे स्वार होते त्यांनी शस्त्रे परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती आला. गाड्यांची मोहरे फिरली. खजिना परत कल्याणची वाट चालू लागला. कल्याण नगरात 2 प्रहराची वेळ नीरव शांतता नांदत होती. बाजार रिकामा होता. मराठा घोडस्वारांची एक तुकडी अशा निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली. द्वार रक्षकांची एकच धावपळ उडाली. दरवाजा बंद करून घ्यायलाही उसंत मिळाली नाही. चारी बाजूंनी दबात धरलेले घोडदळ कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळले. कल्याण शहर काही क्षणात घोड्यांच्या टापाच्या आवाजाने भरून गेले. सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला. कल्याणच्या नगरखान्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. कल्याण काबीज झाले. त्याच वेळी भिवंडी काबीज झाली. कल्याणच्या वाटेवर असलेल्या राजांना ही विजयाची वार्ता सांगण्याचा अश्वपथक दौडले. दुसऱ्या दिवशी राजांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. आबाजी महादेवाने कल्याण बाहेरच्या माळावर एक सुशोभित शामियाना उभा केला होता. कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाना राजांची प्रतीक्षा करीत होता. दुसऱ्याच दिवशी सूर्यमाथ्यावर कल्ल्यावर राजे येत असल्याची बातमी घेऊन 2 स्वार कल्याणवर आले. आपली पागोटे सावरून आबाजी महादेव हे दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहेकर यांच्यासह शामियान्याच्या समोर उभे राहिले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा अमाप आनंद ओसंडत होता. राजांचे अश्वपथक दिसू लागले. अश्वपथक धीम्या पावलांनी येत होते. राजांचे लक्ष कल्याणवर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोडे नजीक येताच सर्वांनी राजांना मुजरे केले. तुतार्यांचा आवाज झाला. कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला. आबाजी महादेवांनी पुढे होऊन राजांच्या घोड्याची ओठाळी धरली. राजे पाय उतार झाले. आबाजींच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, आबाजी, आता तुम्ही घोडे धरणं योग्य नव्हे. महाराज, का कल्याणचे सुभेदार असली कामं करतात का? आपली कृपा महाराज. असले 10 सुभे देऊ केलेत तरी आपलं घोडं धरण्याची संधी मिळते तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. आबाजी, तुम्ही आणि लोहेकर बंधूंनी केलेला हा पराक्रम समजला. तो ऐकून आम्हा समाधान वाटलं. फार कमी आले तेव्हा ते ऐकून आम्हाला समाधान वाटले. फार कमी आले. फक्त 15 राजे खिन्नपणे हसले. आबाजी, एक सुद्धा जीवाचं आम्हाला फार मोल वाटतं. रक्ताच्या अभिषेकाखेरीज रणक्षेत्र प्रसन्न होतच नाही. चला आबाजी, जगदंबेची इच्छा. राजे शामियानात आले. पहा, इथे एक सुद्धा जीवाचं आम्हाला फार मोल वाटतं. राजेंना आपले जे सुभेदार, आपले जे शिपाई, सैन्यदल हे जे होतं यांच्या जीवाचं रक्षणही तेवढंच महत्वाचं आहे. आणि हे ते राजांनी सांगितलं की आम्हाला प्रत्येक जीवाचंही महत्व आहे. तुम्ही लूट करा पण जीव सांभाळा. हे ते थोडक्यात सांगितलं आहे. ही लूट स्वराज्याच्या कामी आली होती. हिने स्वराज्य मजबूत होणार होतं. किल्ले तटबंदी या देखील मजबूत होणार होत्या. त्यामुळे ही लूट तेवढीच गरजेची होती. या पुढील जो भाग आहे 205 वरून तो आपण पुढच्या रविवारी आपण तो घेत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज की. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.